मी वरती गाडी घेऊन जाईन, मग तुम्ही ते पार्किंगचे पैसे देऊ शकत नाही तिकडे. बरं, तिथे लावा तुम्ही प्रत्येक जागी बोलताय. आम्ही गाड्या लावायच्या कुठे? मग माझं तू म्हणशील माझी रस्त्यावर नाही, असं नाही, मी हे बोलत नाही. जो वाजवून नाही दिला ना, असं वाजवून. आज भाईने डोंबोली गाजवली आहे. डोंबोलीचं नाव केलेलं आहे अशा प्रकारे. भरपूर जण आहे यावेळेस, भरपूर बाईक आहे. जवळ अर्धा रस्ता तर आपल्याच माणसांनी पूर्ण कव्हर केला. तो बघा, ज्या गोष्टी बंद करण्यासारख्या त्या इथे दिसत नाही बंद केल्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये भरपूर जास्त इंटरेस्टिंग काही ना काहीतरी असणार आहे. सर्वात पहिले आपण विचारू, कुठे चाललो आपण माहित नाही कुठे चाललोय. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. ते याला नसेल माहिती, पण मला माहिती आपण कुठे चाललेलो आहे. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आईच्या भेटीसाठी. ते सुद्धा आपण चाललोय कारला. पण आम्ही दोघच जण नाही चाललेलो आहे. आम्ही चाललेलो म्हणजे आपली बाईक रॅली जी आहे ते आपल्या गावातून म्हणजे आपल्या उरण कोपरली करून जी आपली रॅली जाणार आहे त्या रॅलीमध्ये आम्ही सुद्धा देखील भाग घेतलेला आहे. तर भरपूर आपल्या नाही बोलतो 350 बाईक्स वगैरे असणार आहेत. सो त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही सगळेजण मिळून मिसळून जाणार आहे. जे आपण स्कूटीज घेतलेली आहे, कारण की मेन म्हणजे सामान वगैरे पण ठेवायला बरी पडेल, त्याच्याकरता आम्ही स्कूटी घेतली होती. आणि मेन म्हणजे जो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा 100%. तर चला, आजच्या ब्लॉगला इथे सुरुवात करतो मी. जय किरा, जय आगरी कोली. आता आपण इकडून चाललेलो आहे कोपरीला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि भरपूर जास्त एन्जॉय करा. आता तरी पाऊस नाहीये, बघू शकताय बघा. पाऊस आता तर नाहीये, पण पडला ना तर फोनचा काही गॅरंटी सांगू शकत नाही. बंद पडला तर भाईचा फोन आहेच आपल्याकडे सोबतीला एक्स्ट्राचा 14 Pro Max. इकडे माते की तर आता जस्ट पोहोचलेलो आम्ही. तर चला, आता आपण चाललेलो आहे एकविराच्या देवळात. आपल्या गावातला जो मंदिर आहे ना, तिथे चाललेलो आपण. तिथे आरती होते आपल्या एकविराची आणि त्याच्यानंतरच आपले जे बाईक वगैरे जे आहे सर्व तिकडे निघतात. तर चला, आपण आता जाऊयात आपल्या देवळामध्ये. आरती चालू व्हायला फक्त 5 ते 10 मिनिटात बाकी आहेत, मला भाऊ बोलला माझा. सो चला, पटपट जाऊयात आपण. फायनली मंडळी जी रॅली आहे आपली ती निघते आता. आम्हाला थोडासा उशीर झाला कारण का आम्ही त्या पाठी जरा थांबलो होतो त्याच्यामुळे. तर माझं पहिलं वर्ष असं बघत कसं एक्सपिरियन्स काय येते म्हणून. तर तुमच्यावरून तर पहिलं एक्सपिरियन्स किती म्हणजे पहिलंच वर्ष आहे का? अच्छा, दादूची व्हिडिओ बघून. हा, 100%. दादूचे व्हिडिओ सगळे फेमस आहे ना म्हणून. काय बोलते बाकी, काय बोलते दादा, कसं आहे? रॅली निघते तिकडे मेन तिकडे, नंतर आपण बोलू. ठीक आहे, दिवसभर आहे आपण. चला, आता तिकडनं रॅली की तुम्हाला दाखवतो जरा पटकन. तुम्ही बघू शकताय आपली जी सगळी जी साडीची बाईक जी आहे एकविरा ट्रेन निघलेली आहे. बघू शकताय सगळेजण एका मागोमाग पद्धतशीर लाईन से चाललेले आहेत. ही जी रॅली आहे आपली आता निघायला सुरुवात झालेली आहे सकाळ. बघा, भरपूर जण आहे यावेळेस, भरपूर बाईक आहे. जवळ 350 बाईक्स आहेत, जे एवढे सगळे आहेत. चला, फायनली आम्ही सुद्धा आता इकडनं निघतो, यांच्याच मागे जातो. आणि आपला पहिला स्टॉप नाश्त्याचा कुठे कसा काय असणार आहे तुम्हाला ब्लॉग तर्फे बघायला भेटेल. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर चला, आता ह्यांच्या मागे आम्ही देखील निघतो आता पटापट. चला मंडळी, आपली रॅली जी आहे ती इकडनं स्टार्ट झालेली आहे. सगळे आपल्या बाईकला आता फायनली निघालेले आहेत, बघू शकताय. बाबा कत्ती बाईक आहेत बघा, कत्ती बाईक आहेत बाई. पोरं ऐकत नाहीत अशा प्रकारे, पोरं ऐकत नाहीत. पोरं आज चाललेले आहेत. त्याला आई माऊलीचा ओढ आहे. त्याला आता जाऊया. मी पण आता गाडी चालवतोय, हळूहळू चालवतोय. पोट भरून खाल्लंय, पोट खूप बाहेर आलाय. मला काहीच समजत नाही. पोरं थांबतच नाहीये, पळताय तर मला गाडी चालवायची. काय करू गाडी. चला आता, चला. एकविरा माते की जय, गणपती बाप्पा. पुढे जाऊया.
सद्गुरू शंकर महाराज की जय. आता इथून आपल्या रॅलीला गाडी चालवल्या म्हणजे याची सुरुवात झालेली आहे. तर आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पावसाने अजूनपर्यंत सुरुवात तर केलेली नाहीये, थोडी फक्त रस्ता भिजवण्यासाठी केलेला आहे. तर चला बघूयात मी बोललोय, मी गाईज बोललोय पाऊस येणार नाही, टेन्शन घेऊ नको. त्याला प्रसादला बोललोय टेन्शन काय नाही घ्यायचं, पाऊस येणार नाही. थोडा टेन्शन कुठल्या गोष्टी, आमचे केस सुकले झाली तर काय होणार, फोटो काढायला भेटणार. फोटो काढायचे पावसाने देखील सुरुवात केली आहे. थोडा कुठे चांगला सुका होतो, यावाला वाटलं बाई भिजत जा, चांगला जाऊ नको म्हणून. सगळ्यांची इथं काय दिली आहे बघा, सगळेजण थांबले इथे. आता जो तर रेनकोट वगैरे घालतात ते, अर्धी आपली मंडळी गेली पुढे. तर चला आम्ही पण निघतो पटपट. रेनकोट घातलाय बाई, घाल ना तुझी आई. स्विगीचा रेनकोट घालावा लागेल, उपाय दिसत नाही. मी गेला पाऊस, चल. अशा प्रकारे पाऊस गेलेला आहे. माझं बोलणं सत्य झालंय. चला आता काय नाही पाऊस नाही. A few moments later. फायनली आपल्या भाऊला ऑर्डर आली बघू शकता, ही बघा. स्विगी डिलिव्हरी बॉय. काही पाऊस पण चालू झालेला आहे थोडा. आता कालोख दिसत असेल तुम्हाला, तिकडे कालोख पडतोय. याला बोललो चला माऊली, तर याला बोललो का रेनकोट घाला बरं. सगळी काली आता बिचार एकटाच ऑरेंज आहे का, याला एकट्याला ऑर्डर पडले म्हणून तिकडे चाललाय. भाई कुठेतरी पैसा कमी कमवा जरा. काय पण 4 पैसे कमवले तर येतात ना यार, प्रयत्नाशी परमेश्वर. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. याहू चांगल्या बोले. चांगलाच आवाज गेलाय सध्या, जरा ब्रेक झालाय. सकाळ चहा तसं जास्त गेला. आता पाऊसच गेला. असं- हे काय यार, हे लेटेस्ट न्यूज आहे. घातला आणि पाऊस गेला. काय यार, काय यार, इथं जिंदगी झंड झाली. पावसाने पण वाट लावून टाकली. बघून चालले ऑर्डर हा ना. पळा बघा मस्त एकदम ना. त्यात आपले सगळे जण रॅलीचे आपले जे आहे बाईक सोबत चालले. एवढं भारी वाटतंय ना, खतरनाक वाटतंय. आता व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो, चला. खतरनाक वाटतंय बघायला. मंडळी आपण मध्ये ब्रेक घेत येतोय. आता त्याचं उदाहरण काय मला तर एक्झॅक्ट माहिती नाही, बट दादा आपल्याला सांगतात. ऍक्च्युली आपण वेळोवेळी का थांबतोय, कारण आपली भरपूर पोरं मागे राहिलेली असतात. काही काहींचे प्रॉब्लेम बाईक आहेत, त्यांना प्रॉब्लेम्स येतात. पुढचं नियोजन असतं, कसं काय असतं ते सगळे सोबत घेऊन सगळ्यांना त्या गोष्टी करायच्या असतात. म्हणून आपण थोडं अंतर म्हणजे एक 10-15 किलोमीटर थांबतो आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे. बरोबर आहे, कारण का कुठलाच आपला जो एकविरा प्रेमी तो आपल्या पाठी राहिला नाही पाहिजे. सगळे सोबतच पाहिजे, सोबत चालत एकत्र जाऊन एकत्रच येणार. तर भरपूर नियोजन चांगलं आहे. माझं पहिल्याच वर्ष आहे, पण एक्सपिरियन्स खूप भारी आतापर्यंत तरी. तरी बघा आपल्या बाकी सगळी मंडळी जे आहेत आपले बघू ऐकलेले आपले जे पण एकविरा प्रेमी सगळेजण एकत्र आहेत. आणि आता पुढे ब्लॉग मध्ये बघत राहा तुम्ही सुद्धा. थोडक्यात माहिती जशी आपल्याला दादाने दिली, तर आता इकडनं आता निघलेली रॅली बघा. सगळे आपले जे एकविरा प्रेमी बायकर जे आहेत ते सगळे निघालेले आता. आपण आता थांबलेलो आहे एका बंद पेट्रोल पंप. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं, सगळे आपले जे आहे ते बघा, सगळे बाईक्स वगैरे आपले इथे आलेले आहेत पेट्रोल पंपला. या बघा, आणि मी सुद्धा गाडी इथंच पार्क केली आपली. बाई गाडीची हालत बघा यार काय झाली आहे. चला चला चला, 600 रुपये वसूल वडापाव. 100% एकदम मस्त. द्या माऊली, समोसा द्या, समोसा द्या. चला समोसा आला आपल्या नाश्त्याला. भाई आपण आपल्या गाडीच्या इथंच बसणार. इथं बघा गाईज, एक समोसा घेतला मी
आणि इथं बी 2-2 समोसे घेतले हे बघा. जायला जेवायला दिले रे हो. काय विषय नाही भावनो. अशा प्रकारे प्रसाद भोपे आलेला आहे. तर प्रसादचा सत्कार होणार आहे अशा प्रकारे. प्रसाद खूप खुश आहे, मनातनं खूप खुश आहे तो. आरामात प्रसाद, आरामात. खूप मंडळी जमा आहेत, खूप युट्यूबवर आहे तिथे. हा बघा आमचा हिरो प्रसाद भोपी. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे हे शक्य होत आहे. क्राऊड अंगाला गाठ येत आहेत, पण थोडंसं भारी पण होतं. प्रत्येक युट्यूबर जे आपले इथे आलेले आहेत त्यांचा प्रत्येकाचा सत्कार देखील करताय, तर तुम्ही पण बघून घ्या. काही एकेकाचं नावं घेतात, पण टाल्या बाजूला आवरा कंटाला आलेला सगळ्यांना. नाश्ता अजून भरलाच नाही तर पोटात सगळे जेवणावर जोर घेणार आहे. बघा आमचा हिरो चाललाय प्रसाद भोपी डोंबिवली. तुला कसं वाटतं प्रसाद? भाई चांगलं वाटतं की हे मी एकटा तर नाहीच करू शकत. तुमच्या लोकांचं प्रेम भेटत तर आपण हे शक्य करू शकतो. आज भाईने डोंबिवली गाजवली आहे, डोंबिवलीचं नाव केलेलं आहे अशा प्रकारे. आता जस्ट एक रील सुद्धा शूट केली भारीवाली, ती तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसेल. जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर मी माझी आयडी देतोय, तिथे जाऊन मला फॉलो करा, तर तुम्हाला रील सुद्धा बघायला भेटेल. आणि आता आम्ही इकडे निघतोय. आता आपला डायरेक्ट जो पॉईंट आहे तो आपल्या घाटाच्या वरती असणार. वरचा पॉईंट जो मेन असतो सगळेजण थांबतात. सो आता इकडे निघतो आम्ही पटपट, कारण का पाऊस सुद्धा चालू झालेला आहे आता. एन्जॉय भरपूर आहे भाई, एन्जॉय भरपूर आहे. पाऊस जोरात आहे. आता पाऊस जोरात आहे, पावसाने चालू केलेला आहे. चला आता निघतो आम्ही हळूहळू, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. अशा प्रकारे आता आम्ही स्विगीचे कपडे घालतोय मी आता. बाईची ऑर्डर आता पॉइंटवर आहे. मंडळी आता जस्ट आम्ही आलेलो वरच्या पॉइंट वरती, आणि या पॉइंटचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी, तर बघून घ्या. बघा एकदम कडक असा व्ह्यू इथं. जवळजवळ अर्धा रस्ता तर आपल्याच माणसांनी पूर्ण कव्हर केला. तो बघा पूर्ण तिथपर्यंत गेलेली आहे रॅली आपली. अर्ध्याच्या जास्त जर बघू शकता पूर्ण ती आपलीच मंडळी आहे सगळी. जाम भारी वाटतं, म्हणजे खतरनाक आहे. बोला आय माऊलीचा किती वर्ष आहे. इथून जी रांग चालू झाली ती रांग कुठे गेली बघा थांबाला, पार त्या रस्त्याच्या त्या साईडला एकदम. राणी आई माझी कारले डोंगराची, तीच कुल स्वामिनी आहे आमची. ड्रोन सोडलेला आहे बघा. ड्रोन हा बघा, आपल्याकडे ड्रोन नाही, आपल्या हाताने ड्रोन आहे बाई. असं पकडाचं वरती येऊ बघा दिसते, खाल्लं बघा दिसते. ड्रोन असंच असते बाई. बाई ड्रोन पण उडवलेला आहे. आणि आता आपल्या बाईक ज्या आहेत त्या आता निघणार आहे. मस्त कडक मध्ये शॉट घेणार आहे वरचा, एकदम व्ह्यू बादशा येते. तू कसं ड्रोन उडवतो हा बघ वरती काय ड्रोन शॉट कम्प्लीट. एवढं 360 आणलाय आपण तो ड्रोन आणला नाही ना, काय आणायचा ना ड्रोन. मग माहितीये यो फुकट गेला ना तर कमी जीवायला लागेल, तो जर भिजला तर पक्का जीवायला लागेल. जीवायला लागेल, बरोबर. एक राहिलेली किडनी ती पण माझी काढायला लागेल. यो डायलॉग आधी दोन याच्याने एक किडनी गेली माझी, अजून एक नाही जाऊ शकत. याने गेली यो समजा घेतला उधारीवर, तर राहिलेली आहे ती त्या पण जाईल. मग फायदा काय एवढा नाही. बरोबर आहे भाईचा, पण जाऊ दे. काय पण आपलं आता आलो पेट्रोल पंपला. पेट्रोल पण भरपूर कमी होता, अख्खी एकच काढली, ती पण ब्लिंक मारायला लागली होती. बोला पेट्रोलची टाकून फुल करून घेऊयात. कितीचा बसतो बघू आता फुल हिच्यामध्ये. 478 बस 419. चला पेमेंट करताना निघतो लगेच फटाफट. भरपूर जण पुढे गेले, आम्हीच मागे राहिलो. बाबा आमच्या डोंबिवलीत एवढी गर्दी नाही. बघा आपले चालले पंढरीची वारी चालली. वारी चालली बघा. हरे विठ्ठल राम कृष्ण हरी. आमची पंढरीची वारी चालली. आई माऊलीचं दर्शन होणार आहे थोड्या वेळातच. स्वर्गात आता आम्ही पोहोचणार आहे. बघा आमचा एकविरा प्रेमी झेंडा. मंडळी जस्ट आता पोहोचलेलो आम्ही पायथा मंदिरला आलेलो म्हणजे. आणि गाडी पण इथं पार्क केली आहे. पार्किंगचे पैसे वरती घ्यायचे, तर हे मामा आता आमच्याकडनं पैसे घेतात.
काय प्रश्न आहे तुमचा आता? पार्किंगचा प्रश्न नाही ना. मी वरती ठीक आहे, वरती आम्ही देतो, पावती वगैरे देतो, ती मान्य गोष्ट आहे. पण इथं खाली थोडी येतो तुम्ही, असं नाही ना. आता तुम्हीच मला सांगा, जो मेन आहे आमच्यामध्ये त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे ना. मी थोडी देऊ शकतो. हा चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हिडिओ काढा, मला काही प्रॉब्लेम नाही. तू काढू शकतो, मी पण काढू शकतो. काढा ना, मी कुठे नाही बोलतो तुम्हाला. बिंदास काढा. हे पण दाखवा ना, गाडी कुठे लावली ते पण दाखवा. पैसे येतं. हा प्रश्नच नाही. वरती होणार ना गाडी. मग वरती कसं, वरती गेलं का वरती मग मी वरती गाडी घेऊन जाईन, मग तुम्ही ते पार्किंगचे पैसे देऊ शकत नाही तिकडे. बरं, नको देतो तू बघ. हे चुकीचं आहे ना तुमचं. हे तुमचं चुकीचं आहे बोलणं. हे बोल, मग तुम्ही बोलता वरती गाडी घेऊन जा, वरती पार्किंगला नाही घेऊन जाऊ शकत. मग आम्ही गाड्या लावायच्या कुठे? मग कुठे लावू गाडी? कांद्याला लावा, तर इथे लावा, तिथे लावा. तुम्ही प्रत्येक जागी बोलताय जागेत लागले आम्ही पैसे. असं थोडे. मी देऊ शकत नाही, तुम्ही बाकीच्यांकडनं घ्या. मी देऊ शकत नाही. मला माहिती, मी बाकीच्यांकडनं थोडी बघतो का येड्यात का कोण येते. मला सांगू नका तुम्ही, मी देणारच नाही पार्किंग. लावली पार्किंग द्यायला प्रश्न देत नाही. मी यांना नाही का बोललो, मी पर्सनली फिरायला आलो असतो ती गोष्ट वेगळी होती. मी ग्रुप सोबत आलोय का नाही, मी यांना का बोललो मी गाडी इथे पार्क करतो, मग आमच्यातलं कोण मेन येईल ना तो मी वाटायचं पैसे येतो. मग जो कोण असं ना त्यांना फोन कर. मी तुम्हाला त्यांनी बरोबर माणसं त्यांचे ना. आता मला सांगा, मी मेन आहे का त्यांच्यामध्ये? अरे मेन नाहीये. बरोबर कोण मेन असेल ते त्याला फोन करून. मग मी तुम्हाला बोललो ना, ते कोण आता मला माहितीच नाही ना. तर जिकडनं येईन मी तिकडनं देईन ना. तुम्हाला नाही थोडीच बोलतोय मी. तुम्ही काय वेगळे का रे भावनो? आपल्या सोबत आहे ना. मग असं अहो, पण कुठल्या असू द्या. मी पहिले काय म्हणलं तुम्ही इथे कसले पैसे घेत कसले? हा पार्किंगचे. आता मला एक आता हे बघा, तुम्ही स्वतः मला काय बोलले होतात? तुम्ही मला काय बोललात की वरती जा गाडी, इथं पार्किंगचे पैसे घेतात, बरोबर? मग मी तुम्हाला बोललो वरती पण गाडी जाते अजून. पार्किंग करू शकतो तुम्ही पार्किंगचं बोललातच ना. हे पार्किंगच्या वरती बोलले मला, वरती पार्किंगचं बोलले मला की वरती गाडी घेऊन जातो, वरती पार्किंगला लावतो म्हणून. मग असं थोडीच आहे. असं नाहीये. मी हे बघा, देवाच्या दाराचा प्रश्न नाही. देवाच्या दाराचा प्रश्न आहे. तुम्ही चुकीचं बोलताय. मग तेच बोलतोय ना. वरती घेता मान्य, तुम्ही खालती कशावर नाही घेते पार्किंगचे पैसे? वरती घेता मान्य, तुम्ही खालती कशावर नाही घेते पार्किंगचे पैसे? आणि मी खाली का देऊ? वरती लावते ती गोष्ट ठीक आहे. वरती पण पार्किंगचे, खालती पण पार्किंगचे. आम्ही फ्रीमध्ये गाडी कुठे लावू? मग लावायचीच नाही. असं थोडी आहे ना. तुम्ही प्रत्येक जागी घेताय, असं थोडी आहे ना. मग गाडी पार्किंग नाही होत. आम्ही इथं पहिल्यांदा थोडी झालोय ना. मित्र पहिले नव्हतं घेत, कारण की काम नव्हतं चालू. आता काम झालं. कुठलं काम झालंय? काय काम केलंय गाडीला? तिथे हे बघा मी मान्य करतो, मी पार्किंगचे पैसे येतो. पण जर तुम्ही इथे बॅनर लावला असता की पार्किंग वगैरे कुठे आहे, तर मी द्यायला मान्य करतो. मी आता सांगतो तुम्हाला, बॅनर नाही लावला, काय नाही लावला, असं थोडी आहे. असं नसतं ना. असं थोडी आहे. प्रश्न काय? आता यांचा प्रश्न काय ते ऐकून घ्या तुम्ही. माझं म्हणणं, तू इथं लावली आहे ना, बरोबर आहे. साईडला लाव. हा, विषय माझा हाच आहे. हा बरोबर आहे ना. ठीक आहे. माझं तू म्हणशील माझी रस्त्यावर नाही नाही, असं नाही. मी हे बोलत नाही. मी यांना विचार, मी तुम्हाला हे मला पार्किंग बद्दल बोलतोय. मी गाडी लावायचं काही बोलत नाही. या साईडला लाव. हा मग ठीक आहे, लावतो नक्की. तेवढं करतो मी. एवढं करशील ना? एवढं करीन ना, बस काय एवढं. आणि मेन म्हणजे ते बोर्ड लावणं, त्याच्यामुळे मी यांच्याशी वाद घेतला थोडासा. पण आता यांचं म्हणणं काय आहे की ते बोलतात की गाडी इथे लावू नको, रोडवरती बाजूला लाव. तर ठीक आहे, पार्किंगचं तुझ्याकडनं तुला काय होलं, पैसे देऊ नको, फक्त व्यवस्थित साईडला लाव. म्हणजे चालेल. बाकीच्या गाड्यांना प्रॉब्लेम चालेल. तेच मी यांना सांगते. पण इकडे थोडासा मूड ऑफ तर करणार नाही मी, कारण की नाही यार, एवढ्या चांगल्या दिवसाला असं काय झालं ना. मुद्देशीर चालत जावं रे, कशाला उगाच फुकटचं. कारण का तुम्ही जर तिथं बाहेर पार्किंग वगैरे जर लावले असते ना, तर मी मान्य केलं असं पार्किंगचे पैसे भरला तयार आहे. आणि मेन गोष्ट काय, इथे खाली कधीच पार्किंगचे पैसे वगैरे घेत नाही. पण हे लोक घेतात, हे चुकीचं आहे भाई. तुम्ही लोक असे बोलू शकत नाही. तर त्याच्यावर थोडासा वाद झाला. पण ठीक आहे, काय नाही, रूलनुसार चालते. तुम्ही तिथे रूल पण लावत असा. पण ठीक आहे, चला जाऊ द्या. एवढं काय मी मूड ऑफ करून घेत नाही. थोडासा हसतो आणि आता जातो. चला मस्त आईचं दर्शन वगैरे घ्यायला. काही गरज नव्हती. म्हणजे आता जातो आम्ही. आता पायथा मंदिरला आलेलो आहे. तर आपली सगळी पोरं आरती गेली वरती यायची. आता ते बँजो वगैरे आहे, तर तुम्ही एन्जॉय करा. पुढे नाचतो विसतो आम्ही जरा, गाजवतो मस्त. काय रापची राडा घालू भाई. आता चढायला सुरुवात केलेली आहे. आणि आपले जे सगळे एकविरा भक्त आपले जे होते रॅली सोबत, आपली जी माणसं होती सगळी जण वरती गेलेले आहेत. अर्धे जण आहेत, चालतायत. कारण का आत्ताच आम्ही दोघांनीच मिळून चालला सुरुवात केली आहे. दम मला लागणार नाही एवढी गॅरंटी आहे. बट भाऊला आपल्याला खेचून घेऊन जाईल. मी एकविरा आईचा भक्त आहे. माझी आई माझ्या पाठीशी आहे. 100 मला आईच वरती चढवणार. चला.
आता आईने मला यावर्षी बिन चप्पलांचा बोलवलाय. काय माहिती आहे का, अर्धी पायरी पण चढत नाही, चप्पल तुटली. बिन चप्पलांचा चालत काय नाही, जाऊ द्या. सकाळ सकाळ मुंगूस वगैरे बोला दिवस चांगला जाईल. जायला उलटाच झाला इथं काहीतरी. मुंगूस उलटा गेला वाटतं. काय नाही, गर्दी पण भरपूर आहे मंडळी. आस्ते आस्ते चढताव आम्ही, कारण की भरपूर वरती पोहोचत अजून. आता तशी 5 पायरी मंदिर आलेलं आहे. फायनली स्वर्गात आपण आलेलो आहे. आणि येण्याचं कारण तुम्हाला तर माहितीच आहे. एवढ्या वेळ तुम्ही वाट बघत होतात, तर हे बघा आपण आलेलो आहे फायनली आपल्या आईच्या गावात. विचार करा, संडे तर पब्लिक बघा भाई, पब्लिक बघा. नुसती रांगची रांग लागली इकडे बघा. हॅलो, अरे आणि एवढी पब्लिक आहे. आता आमची माणसं कुठं ओळखू आम्हाला समजत नाही. पण चला आपल्या ग्रुप सोबत जाऊयात. गेल्याच वेळी काहीतरी विषय झाला तर त्याच्यामुळे वाजून वगैरे देत नाही. तर बघूयात आपण काय विषय. बाजार भरलाय, बाजार भरलाय. गाईज ऍक्च्युअली मध्ये परमिशन नाहीये, बट तरी सुद्धा सर्वांची इच्छा बघा काय की बाई नाचायचं तर आहेच आम्हाला. प्रसाद गोपी पोरा काय ऐकत नाहीत. गाभाऱ्यात वाजवून न दिला म्हणून चालते कसं वाजायचं. राडा तर ओला, राडा तर ओलाच पाहिजे. पोरे अडवून ठेवले बरं, आम्हाला वाजून न दिलं तर लोकांना त्याला चालून देऊ आम्ही. बरोबर आहे ना. बाबा बाबा इकडे येते एवढी थांबवले. बाबा बाबा आई पब्लिक बघा भाई. त्यांचं वाजवून नाही दिला ना, असं वाजवणार, असं काम करणार. यांची दररोजची नाटकं, दररोजची नाटकं. करून ठेवलाय. लोकांना जायला पण पैसे 250-300 रुपये.
फायनली आम्ही आता खाली आलेलो आहे, कारण का भाई लिटरली पोरांनी भरपूर धुरकूस घेतली, वरती वाजवून नाही दिला आम्हाला. आता यांना जे बाकीचे जे काही म्हणजे जे कपडे वगैरे घालतात, काही पोरी वगैरे किंवा काही म्हणजे जे ज्या गोष्टी बंद करण्यासारख्या आहेत त्या इथे दिसत नाही बंद केल्या. पण बँजो काय वाजवत आहे, लोक बोलतात की बँजो वगैरे वाजवू नका. अरे आमचा अख्खा जन्म आपल्या कारले इकडे राहायची इथे गेलेला आहे. तर चला आम्ही आता चाललेलो आहे जेवायला आपल्या आपट्या कोळीवाड्यामध्ये. तिथे त्यांनी सांगितले लोकेशन, त्या लोकेशनला जाऊन आपण तिथे भेटूयात, बघूयात काय जेवायला वगैरे गेलं. का भरपूर भूक लागली आणि पाणी तर मेन पाहिजे, जाम तहान लागली. ओढून कसं दुखायला लागली यार मला, माझं पोट गुडगुड गुडगुड करतोय. लवकर जाऊ, चल ना यार. चला. तर मित्रांनो, तुमच्या लोकांचं काय मत आहे या व्हिडिओवरती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय किरा, जय ॲग्रिकल्चर. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची नाही.